करणार आहोत पुलाव। त्यासाठी आपण गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। तेल चांगलं तापल्यावर ह्या टाकूया आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट आपण टाकलेली आहे। आता आपण ह्याच्यात टाकूया कांदा। चांगला हलवून घेऊया। टाकूया जिरा पावडर, काळी मिरी पावडर, धने पावडर। पुन्हा एकदा चांगलं हलवून घ्यायचं। टाकूया शाही गरम मसाला। टाकूया या सगळ्या भाज्या। चांगला हलवून घेऊया। टाकूया थोडीशी सुंठ पावडर। आपण या ज्या भाज्या टाकल्या त्याच्यामध्ये वटाणा, फ्लॉवर, गाजर, हिरव्या मिरच्या आणि श्रावणी घोडा पण याच्यामध्ये टाकलेला आहे। टाकूया 1 चमचा मीठ। थोडंसं आणखीन टाकूया। थोडं आपण 2 चमचे मीठ टाकलेलं आहे। यात टाकूयात आपण भिजवलेला तांदूळ। चांगलं हलवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण 2 कप गरम पाणी। पुन्हा चांगलं हलवून घ्यायचं आहे। थोडंसं आणखीन पाणी टाकूया आणि बारीक गॅस करून 15 मिनिटांसाठी शिजायला ठेवूया। मिनिटं झालेली आहे। आता आपण आपला भात शिजला आहे की नाही बघूया। बघू शकता आपला भात चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकूया।